सांगावं त्यांनी, काँग्रेसमधून करोडो रुपये घेऊन अशा प्रकारे सल्ला देतायत का? आज तुम्ही म्हणताय की ही लोक पैसे घेऊन चाललेत, करोडो रुपये घेऊन चाललेत. सकाळी पत्रकार ते आमच्या पक्षात येणार की नाही येणार याची मला कल्पना नाही, परंतु ही लोक का जात आहेत? का साधा शिवसैनिक जो तुम्ही त्याला म्हणता, साधा कार्यकर्ता पण तुम्हाला सोडून का चाललाय याचं कधी आत्मपरीक्षण केलं का? तुम्ही सरदार आहात ना, तुम्ही राजा आहात ना, कधी सैन्याच्या पाठीमागे उभे राहिलात का? जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आपण मातोश्री सोडून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात कधी गेलात का? भाषणं केलीत का जाऊन? का फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून? कधी कुठल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कौतुकाची छाप पाठ फोपटलीत का? कधी पाठीमागे उभे राहिलात का? कुठल्या शिवसैनिकाला हार्टचं ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, कधी मदत केली? कशा करता लोक तुमच्याकडे राहतील याचा फक्त विचार करा पहिल्यांदा. फक्त इन्कमिंग, आणि म्हणून तुमच्या पक्षातनं आउटगोईंग सुरू झालेलं आहे. प्रथम आत्मपरीक्षण करा आणि नंतर एकनाथ शिंदे साहेबांना दोष द्या. या उलट एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतात, 24 तास काम करतायत. रात्री 3 वाजता जाऊ द्या, रात्री 4 वाजता जाऊ द्या, लोकांना भेटतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत, पदाधिकाऱ्यांना भेटतायत. आपण काय करताय? आपण काय करताय याचं उत्तर पहिलं द्या. कशा करता लोक राहतील? ते खासदार आमच्याकडे येतील, नाही येतील, येणार आहेत, नाही येणार, मला माहिती नाही. पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये. 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय. किती राहतात तुमच्याकडे बघा भविष्य काळात. कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत, या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही. साहेब, यानंतर खासदारानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक हे बघा, एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतात, कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहतात, त्यांच्याकरता वेळ देतात. त्यामुळे सर्व पक्षातून रीग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता लागलेली आहे. त्यामुळे कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार, हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल. परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुमच्यावर लोक नाराज का आहेत? का तुम्हाला सोडून चाललेत? बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले, काँग्रेसच्या आहारी गेलात. राष्ट्रवादी पक्षाला, शरद पवार पक्षाला तुम्ही सांगताय काँग्रेसमध्ये विलीन व्हा. सुपारी घेतली. हिंदुस्थानचा विषय येतो, काश्मीरचा विषय येतो, तेव्हा पाकिस्तानची भाषा तुम्ही बोलता, पाकिस्तानच्या बाजूने बोलता. तुम्ही पाकिस्तानचे प्रवक्ते आहात का? सर, संजय राऊत यांनी आज शिवी दिली लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये. आज पुन्हा एकदा शिवी दिलेली आहे. काय वाटतं तुम्हाला? वारंवार अनेक वेळा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवी देण्यात आली. ते लढले, निवडून आले आणि त्याच पार्श्वभूमीवरती मग अशा पद्धतीनं त्यांना लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची. जे खासदार जे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत, संजय राऊत तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो, तुम्ही, तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांची लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिवाय देतायत? कालपर्यंत ते खासदार तुमच्यासाठी विश्वासपात्र होते आणि आज घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहे. माझं माध्यमांना सुद्धा विनंती आहे की अशा माणसाला रोज तुम्ही दाखवताय. लाखो लोक आपल्या बातम्या रोज सकाळी पाहत असतात. हे असे शब्द ऐकण्याकरता, असे शब्द कानावर येण्याकरता लोक तुमच्या बातम्या पाहतात का? तेव्हा माध्यमांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. अशा व्यक्तींना किती प्रसिद्धी द्यावी हा माध्यमांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. हे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक खासदार म्हणून, लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी विनंती करेन. तानाजी सावंत जे आहेत ओमराजेंना घेऊन चार्टर्ड प्लेन मनी
15 कोटी पोहोचले. खरं तर पुढे अजून 50 कोटी ओके, 50 ओके एकदम ओके जे मागे हे बघा, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी काही जागा दिली गेली, मी नाव घेत नाही, त्या संदर्भात कोणाला किती पोहोचले, जी युबीटी मध्ये जी अंतर्गत चर्चा सुरू आहे, संजय राऊत साहेब, जी मराठवाड्यात चर्चा सुरू आहे, खैरे साहेबांसारखे सिनियर व्यक्ती ज्या चर्चा करतायत, पहिलं तिकडे लक्ष द्या. पक्षामध्ये जे आपले आरोप होत आहेत तिकडे लक्ष द्या. या कशाला या आपणा सपना मनी मनी मोठ्या मोठ्या गप्पा मारताय. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा, विलीन करा, हे बोलण्याकरता तुम्हाला किती मनी मनी मिळाली, किती पैशाचा वर्षाव झाला, हे सुद्धा जाहीर करा. सर, पण 6 हजाराचं गट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. हे पासून जे आहे ते बचाव करण्यासाठी प्लेट घेऊन ते 2 खासदारांना रात्री घेऊन निघाले आणि हे सगळं कशासाठी केलं होतं. रात्री 11:30 वाजता एकनाथ शिंदे मुंबईत होते, दिलीप कधी कुठले त्यांनी पण अचानक जयपूरला का वळलं असं श्रीकांत शिंदे यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीत काम करतायत, 3 वेळा लोकांमधून निवडून आलेला खासदार आहे हो. हा पक्ष वाढवण्याकरता रात्रंदिवस मेहनत करतोय. तुम्हाला धावाधाव करायला लावलंय श्रीकांत शिंदे यांनी, दिल्लीत जाऊन बसायला लावलंय, रोज सकाळी तुम्हाला बोंबलायला तो लावतोय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका करण्यापेक्षा आपली योग्यता आणि आपली पात्रता त्यांनी आधी तपासावी. एक तरुण मुलगा आज देशामध्ये नेतृत्व करतोय, इंटरनॅशनल लेवलला नेतृत्व करतोय, हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय तरुण नेत्यांमध्ये त्याचं नाव आहे. अरे तुम्ही त्यांचं स्वागत करा, त्यांचं कौतुक करा, चुकीच्या पद्धतीने टीका करू नका. सर, 6 खासदारांनी उद्धव ठाकरे गटाचे जे आहे ते ओम बिर्ला यांच्या कार्यालयाला संपर्क केला गेला आणि गट जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेला आहे आणि ओमराजे निंबाळकर ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण जो गट होतो त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला. बघा, मला तरी असं वाटतं की याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु ज्या पद्धतीने आरोप करतायत, रात्री 15 करोडचा केला, सकाळी 50 करोडचा केला आणि सकाळी जी त्यांना शिवी दिली, ज्या पद्धतीत त्यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे, मला वाटतं जरी ते खासदार जर त्यांच्या मनात नसतील, परंतु प्रत्येकाला स्वतःबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल एक गर्व असतो. गेले कित्येक वर्ष लोकांसाठी मेहनत करून, समाजामध्ये काम करून ते आमदार खासदार झालेले आहेत. अशा पद्धतीने जर त्यांची टीका टिप्पणी जर त्यांच्यावर होत असेल तर मला वाटत नाही ती लोक त्यांच्या सोबत राहतील. माझ्यासारखा माणूस अशा पद्धतीने जर माझ्यावर कोणी टीका केली तर मी कधीच सहन करणार नाही, झुगारून देईल. कारण आम्ही आमच्यासारखे जे लहानपणापासून कार्यकर्ते, लोकांमध्ये काम केलेले कार्यकर्ते, ते संजय राऊतांसारखे आयते पदे घेतलेले नाहीये. मनात नसतील तरी कदाचित त्यांच्या आता हे सगळं ऐकून मनात आलं असेल आणि कदाचित ते पक्ष सोडतील. तुम्ही त्यांनाच विचारा. अशी वार्ता, असे शब्द कोणीही ऐकून घेणार नाही जो शिवसैनिक आहे तो. पवन निंबाळकर यांच्या हत्येमागे जर तुम्हाला न्याय मिळाला असेल तर यासाठी जे आहे ते राऊतांनी सांगितलंय की ओमराजे निंबाळकर यांना जे आहे ते पक्षामध्ये घेण्यात आलं. काळामध्ये वर्धापन दिनाच्या दिवशी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. हे बघा, ते शिवसेनेत प्रवेश करतील नाही करतील या संदर्भात कल्पना नाही, पण त्यांनी पत्रकार परिषद जर ऐकली असेल तर आत्मसन्मान म्हणून मला वाटत नाही ते तिकडे राहतील. पण पवन निंबाळकर यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जर न्याय मिळायचा असेल तर शिवसेना पक्ष द्यावा असं त्यांना ऑफर देण्यात आले ओमराजे निंबाळकर यांना. राऊतांनी असा आरोप केलेला आहे. ओमराजे जे शिवसेनेशी जे प्रामाणिक आहे, शिवसेने त्या परिसरामध्ये, त्या विभागामध्ये त्यांनी इतके वर्ष शिवसेनेचा भगवा झेंडा दौलाने फडकवलेला आहे. अशा व्यक्तींबद्दल त्याच्या वडिलांचा जो काही खून झाला होता ती गोष्ट या गोष्टीशी जोडणं योग्य नाहीये. हा ओमराजेंचा अपमान, त्यांच्या वडिलांचा अपमान संजय राऊत यांनी केलेला आहे. यावर्षीचा वर्धापन दिन कुठे असेल, कसा असेल, तयारी सुरू झाली आहे का? नेस्कोमध्ये वर्धापन दिन आहे आणि जोरदारपणे दरवर्षीप्रमाणे वर्धापन दिन आमचा होत असतो.
सर हिंदी में बता दीजिए, जिस तरीके से उबाटा के 7 खासदार जो थे वो फूटने वाले, उसको लेकर ऑपरेशन टाइगर की जो चर्चा थी वो फिर एक बार होती हुई नजर आ रही, कैसे देखते हो इसको? देखो, ऑपरेशन टाइगर होने वाला है नहीं होने वाला हमें मालूम नहीं, लेकिन यूबीटी ने सोचना चाहिए कि ये हालत, ये परिस्थिति उनके पार्टी के जो कामकाज में ये कठिनाई क्यों आई, कि उन्होंने आत्मपरीक्षण करना चाहिए। ये खुद को सरदार समझते हैं। सिर्फ बंबई में मातृश्री में बैठ के पार्टी नहीं चलती। कभी कार्यकर्ता पदाधिकारी के सुख दुख में ये गए हैं क्या? कभी उनको मदद की है क्या? जिला परिषद के इलेक्शन हुए, पंचायत समिति के इलेक्शन हुए, महानगर पालिका के इलेक्शन हुए, नगर पालिका का इलेक्शन हो गया। सिर्फ मातृश्री में बैठ के इलेक्शन नहीं जीते जाते। किसी पदाधिकारी, किसी खासदार, किसी आमदार को जाहिर सभा लेने को भी ये दो बाप नहीं गए, फिर कैसे उनके साथ लोग रहेंगे? सिर्फ बंबई में बैठने का, बीएमसी का इलेक्शन देखने का, क्यों? सोने का अंडा देने वाली मुर्गी है इसीलिए। कभी सुख दुख में जाने के लिए, पार्टी के लिए जाने का नहीं। अरे हमारे पार्टी में देखो, एकनाथ शिंदे साहब 24 घंटा काम करते हैं, 365 दिन। श्रीकांत शिंदे, उम्र छोटी है लेकिन पूरे महाराष्ट्र में धूप में घूम रहा है, लोगों को मिल रहा है, कार्यकर्ता पदाधिकारी से मुलाकात कर रहे हैं, उनकी कठिनाई क्या पूछ रहा है, सॉल्व करने के लिए जा रहे हैं। कार्यकर्ता पदाधिकारी पीछे खड़ा रहने वाला है। आप क्या कर रहे हैं? आप सिर्फ बड़ी बड़ी बातें करते हैं और जो एमपीज है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, उनको गाली देते, उनके ऊपर संशय व्यक्त करते हैं, कभी उनके पीछे खड़े नहीं रहते। कभी कैसा चल रहा है, क्या चल रहा है, कितने शिवसैनिक जो यूबीटी के पास है, किसी का हार्ट का ऑपरेशन है, कभी किसी का किडनी का ऑपरेशन है, और कोई बीमार करके हॉस्पिटल में दर्ज है, कभी पूछा फोन करके, कभी क्या चाहिए, मेडिसिन के लिए कुछ चाहिए क्या, डॉक्टर से कुछ बात करनी है क्या, कभी किया इन्होंने? क्यों इनके साथ लोग रहेंगे? क्यों कार्यकर्ता इनके साथ रहे? पूरी पार्टी उनको छोड़ के जाने वाले, सिर्फ बाप और बेटा वहां रहने वाले। जिस तरीके से उनको लेकर अभद्र शब्दों का इस्तेमाल किया गया राउत द्वारा, जिस तरीके से गाली गलौज की गई है, 15 करोड़ का ऑफर किया गया, एडवांस भी पहुंचा दिया गया, ऐसा आरोप भी राउत ने किया। देखो, कल तक ये बंधु समान थे, कल तक कट्टर थे, कल तक खुददार थे, और आज से 15 करोड़ 50 करोड़ और अभी गाली दी। वो गाली का मतलब समझते हैं? मेरे जैसा आदमी किसी तरह का कोई बर्ताव मुझसे करेगा तो मैं कभी उनके साथ नहीं रहेगा। और मुझे लगता है वो जो एमपी है, उन्होंने अगर वो पत्रकार परिषद देखी होगी तो उनके साथ वो नहीं रहेंगे, क्योंकि वो खुददार लोग हैं। पार्टी में ऐसे ही नहीं आए उनके जैसे पीछे के दरवाजे से। उन्होंने काम किया, लोगों में काम किया है, जिला परिषद सदस्य हुए, आमदार हुए, अभी खासदार है, और इसी तरह की गाली आप दे रहे हैं? कौन है? आपकी हैसियत क्या है? और मेरे मीडिया को भी विनंती है कि आपको विश्वास लेके रोज लोग आपको देखते हैं, आपका टीवी देखते हैं, आपका चैनल देखते हैं, वो ऐसे शब्द कान के लेने के लिए नहीं, सुनने के लिए नहीं आपका टीवी चैनल देखते हैं। मुझे विनंती है, ऐसे आदमी को आप बाइकआउट करना चाहिए। लोकसभा अध्यक्ष ओम बिरला को जो है यूबीटी के 7 खासदारों ने जो पत्र दिया है, उसमें एक स्वतंत्र गठ स्थापना करने की मांग की गई। उनके कार्यालय द्वारा भी इन जो सांसद उनको फोन किया गया है, उसी को लेकर ये हलचल तेज हो चुकी थी। और आज जिस तरीके से खासदार दिल्ली में कल ठोकर, तो आने वाले वक्त में सवाल उपस्थित कर कि क्या ये खासदार शिवसेना एकनाथ शिंदे की पार्टी में विलीन होंगे? देखो, किसी के बारे में मुझे कुछ मालूम नहीं है, उन्होंने क्या लेटर दिया, क्या नहीं दिया, लेकिन अगर लेटर दिया नहीं होगा तो ऐसी गाली सुन के वो लोग चुप नहीं बैठने वाले, जरूर कुछ ना कुछ करेंगे। इसका जिम्मेदार संजय राउत रहे। मैया मोत्रा ने आरोप लगाया कि इस तरीके से सिर्फ 15 करोड़ में सस्ते में इतने बिक गए हैं। महुआ मोइत्रा और जो कुछ है, उन्होंने पहले अपना पश्चिम बंगाल की राजनीति देखनी चाहिए। मैं उनके बारे में ज्यादा नहीं बातें करना चाहता हूँ, लेकिन आज वो दीदी के साथ में है, कल किधर रहेंगे बता नहीं सकते। हाँ, तो नाना पटोले ने कहा है कि ये ऑपरेशन टाइगर में ऑपरेशन बिगाड़ है। नाना पटोले के बारे में क्या कहें? इधर भी कांग्रेस वाले ही बातें कर रहे हैं कि विधान परिषद के इलेक्शन में, जिला परिषद के इलेक्शन में नाना पटोले क्या करते हैं। पहले उन्होंने सोचना चाहिए कि अपनी पार्टी कैसी सर्वाइव करे, पहले उनके बारे में उन्होंने बात करना चाहिए। आप कैसे चुन के आए, विधानसभा में आप कैसे चुन के आए, सबको मालूम है।
कैसे कॉम्प्रोमाइज की क्या के लिए हमारे पे टीका टिप्पणी करते, ये तो पूरा अपना चिट्ठा खोलना पड़ेगा। सुषमा अंदर जी कहते हैं कि एकनाथ शिंदे जी को फिर से एक बार मुख्यमंत्री बनना है, इसलिए उन्हें सब हफ्ते लेकर आए और ये एमपी छोड़ रहे। देखो, एमपी छोड़ने का एक सवाल नहीं आता। जो आपको छोड़ना चाहते हैं वो तो आपको छोड़ के जाएंगे। अब सुषमा ताई तो नहीं है पार्टी में, उनको क्या मालूम शिवसेना क्या है, शिवसैनिक कैसा होता है। शिवसैनिक आत्मसम्मान के लिए लड़ता है। तो सुषमा ताई की क्या हालत की है, सबके सामने सबके विरोध में खड़ा उनको किया, उनको बोलने के लिए बोला, लेकिन उनको एमएलसी देते वक्त कितना व्यवहार हुआ, क्या व्यवहार किया गया, उनको एकांत में पूछो कि वो बताएंगे कि कितना व्यवहार हुआ है। उनको एमएलसी किया। देखो, हमारी पार्टी ने ज्योतिताई वाघमारे को हम लोगों ने खासदार बना, सुषमा ताई अंधारे पूरी टीका टिप्पणी खुद के अंक पे लेके उद्धव ठाकरे जी की जो बाजू से मीडिया